अरे एवढं डोकं फोडलं तुझ्या समोर तरी पालत्या घड्यावर पाणीच ना दिगू. हा आलास ना तिच्या मदतीला. माझं नशीबच फुटका रे. नाही अगं रमाई, लक्ष्मण रेषेच्या आत आत्ता एकच पाय पडलाय ना. एका पायावर उभं राहताना तोल गेला आणि सखूच आत पडली तर आणखी अनर्थ होईल म्हणून मी काठी दिली. अरे अरे किती सारवा सारव करशील, किती सारवा सारव करशील. थकले रे मी तुला समजावून. हा जा बाबा जा, तू इथे थांबूच नकोस, तू तुझ्या कामाला जा. जा इथे आता, इथे कुणीही थांबायचं नाही. सखू मात्र एका पायावरच उभी राहील. जोपर्यंत बाबाजींचा काही फैसला येत नाही ना तोपर्यंत ही एका पायावरच उभी राहील. आणि हा एक गोष्ट लक्षात ठेवा, कुणीही या सखूला मदत करणार नाही. कुणीही तिला खायला प्यायला देणार नाही. आणि हे काटेकोरपणे सगळ्यांनी पाळायचंय. समजतंय ना वहिनीचे लाडके भाऊजी, की तुला पण शिक्षा देऊ. चला आता इथे कुणीही थांबायचं नाही, निघा आपापल्या कामाला. मी आता बाबाजींचा जप करायला बसते. निघा सगळ्यांनी, निघा. यमुने तू मात्र इथेच थांब. तिच्यावर बारीक लक्ष ठेव. जमिनीवर पाय तर टेकवत नाही ना हे बघायचं तू. शंभू बाळाला दे माझ्याकडे, आण. या शंभू बाळा या. तुमच्या मामीला ना खूळ लागले, खूळ. चला आता आज जाऊ आणि बाबाजींचं स्मरण करू. हा या शाळ माझं बाळ ते. आता काय होईल विठुराया? नागोजी नागोजी कुलगुरु नागो, नागोजी नागोजी कुलगुरु नागोजी. नागोजी नागोजी कुलगुरु नागोजी. शंभू बाळा चला आता ना आपण बाबाजींना प्रार्थना करूया. हा शाणो बाळते. चला हात जोडा, हात जोडा. हा म्हणा, बाबाजी सगळं संकट निवारण करा, सगळ्यांना सुरक्षित ठेवा, सगळ्यांचं रक्षण करा, क्लेश करणाऱ्या माणसांपासून आम्हाला वाचवा.